निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. ते तिला कळतं की नाही? हॅलो, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई मी पुण्यावरून बोलते. अनुभव शेअर करायचे. हा, सांगा ना ताई. मी जुलैमध्ये पण एक केलेला शेअर. अच्छा. मधला अनुभव होता माझा. तर मी तुम्हाला बोलले होते की जुलैला माझी एक्झाम होती, तर स्वामी बघू आता काय करतात म्हटलं. मला जॉबचं चाललं होतं. अच्छा. हा हा हा. तर मग झालं लगेच, ते जॉबचं पण झालं. हा. आणि ताई म्हणजे काय झालं, गुरुवारच्याच दिवशी रिझल्ट आला. अरे वा. बैल पोळा होता त्या दिवशी. हा हा हा. आणि मी नेमकी स्वामींच्या मंदिरात दर्शनालाच गेलेले. आणि तिथंच मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं की आज रिझल्ट आलाय आणि तुझं दोन्ही ठिकाणी झालंय म्हणून. अरे वा. हा. मग तुम्ही उशिरा केला अनुभव शेअर? हा, तर मी कसं ते दुबईला वगैरे गेले होते, तर ते राहूनच गेलं. मग बापरे, दुबईला गेलेला? अरे वा वा वा. तिकडे असतात ना. हा बरोबर, आलं वगैरे लक्षात. लागला, थोडी फ्री झाली तर मग मी तिकडे गेलेले, तर ते राहूनच गेलेला. हा हा आणि हा. त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येत होते. मी म्हटलं अरे स्वामी, मी बोललेले म्हटलं की मी अनुभव शेअर करेल आणि मी केलाच नाही. आणि मग रिझल्ट लागला आणि त्यानंतर काय झालं, आम्हाला घर घ्यायचं होतं आणि आम्ही 4-5 वर्ष झाला प्रयत्न करतोय, पण होतच नव्हतं. आणि ह्यावेळी कसं झालं, मी बोललेले स्वामींना की स्वामी तुम्ही असं काहीतरी करा की म्हणजे मला तुमच्या घरात यायचंय, तुम्हाला माझ्या घरात नाही, मला तुमच्या घरात यायचं, तर तुम्ही असं काहीतरी करा. अरे वा. आणि ताई रिझल्ट लागल्याच्या नंतरच मग अचानक घराचं पण झालं आमचं. वा. आणि ते आम्हाला असं मिळालंय की ते स्वामींचंच घर आहे. अरे वा. म्हणजे तिथे ज्या होत्या ना आधी, ते म्हणजे त्या पण स्वामी भक्तच आहेत. आणि त्यांनी पण स्वामींना हेच बोललं होतं की त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणून त्यांना घर विकायचं होतं ते. अच्छा. आम्ही त्यांना भेटले, तर त्या बोलल्या मला पण खूप म्हणजे काळजी लागली होती म्हणे की माझं घर कोणाच्या हातात जातं. मी स्वामींना खटकावूनच बोलली होती म्हणे की स्वामी माझं घर चांगल्याच व्यक्तीच्या हातात जाऊ द्या. तर मला वाटलं पण नाही म्हणे की स्वामींनी माझी ऐकलं आणि एका स्वामी भक्ताच्याच हातात माझं घर गेलं म्हणे. तर त्यांचा काही फोटो होता भिंतीमध्ये स्वामींचा मोठा. तर मी माझे मिस्टर आणि त्यांना बोललो की म्हटलं ह्या फोटो तुम्ही घेऊन जाणार आहात का? तर त्या बोलल्या बघू म्हणे, स्वामींना यायचं असेल माझ्यासोबत ते येतील, स्वामींना वाटलं इथे राहायचं असेल तर स्वामी इथेच राहतील. आणि त्यांनी तो प्रयत्न केला तो फोटो काढायचा, पण तो निघालाच नाही. बघा, तुमच्याकडेच राहायचं तिथेच राहिला. आणि मग कसं झालं, सगळ्यांना इतकं नवल वाटतंय. म्हणजे 4-5 वर्षापासून घर घ्यायचं म्हणत होते आणि यांना एकदम घर मिळालं. डायरेक्ट स्वामी स्वतः त्या घरात ऑलरेडीच आहेत आधीच. अरे वा. आम्ही ना ताई ते घर घेताना काही मागे पुढे पाहिलंच नाही. म्हणजे आम्हाला घ्यायचं होतं पुण्यामध्ये, पण आम्हाला ते मिळालं मुंबईमध्ये. म्हटलं नाही, म्हटलं ते स्वामींचं घर आहे तर घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. अरे वा. आम्ही काही जास्त पाहिलंच नाही आणि घेऊन घेतलं. म्हटलं ते शेवटी म्हटलं स्वामींनी एवढा मोठा चमत्कार दाखवला. किती मोठा चमत्कार येतो. आणि मला वाटतं तुम्हाला जाऊ वगैरे पण होती ना काहीतरी? हो, मी तुम्हाला बोललेलं ना, जायचा पण प्रॉब्लेम होता. आणि ताई बघा ना, एक रिझल्ट काय आला माझा, तर आता असं झालंय की सगळं चित्रच उलट झालंय. आता इतके म्हणजे असे वरवर करतात ते आणि इतके व्यवस्थित बोलतात की असं वाटतं की मागे कधी काही झालंच नव्हतं. सगळं स्वामींमुळे. खरंच स्वामी आहेत ताई, काय घडवतील. आणि मी अजूनही पुण्यातच आहे. एक रिझल्ट लागलाय, तर दुसऱ्या पेपरची तयारी करते. हा, तर मी माझ्या रूम पासून मी लायब्ररीत जाते, तर तिथपर्यंत मला 8 ते 9 वेळा स्वामींचं दर्शन होतं ताई. 8 ते 10 वेळा. आणि माझं असं आहे, मी रस्त्यानं मैत्रिणींसोबत पण जात असली ना, तर मला कुठे पण गेलं ना, मला बरोबर स्वामींचं चित्र समोर दिसणारच. अरे वा. अशी म्हणते पण ते बघ माझे स्वामी. त्याच्या मुली म्हणतात, त्यांनाही दिसलं की हे बघ तुझे स्वामी. आणि माझं असं आहे की कुठेही दिसले ना, तर मी डायरेक्ट माझे हातच जोडतात. मग ते कुठेही असो, गर्दीत असू देत, कुठेही असू देत, रस्त्यानं पण ते अक्षरशः सगळे असे बोलतात. आणि नाही होत स्वामींशिवाय. आता स्वामी एवढं झालंय. आणि अजून एक अनुभव आहे. व्यंकटेश स्तोत्राची सेवा घेतलेली, मला करायचं होतं. कोणाकडनं? तर म्हणजे मी स्वतःच ठरवलं होतं की मी ऐकायचे ना व्हिडिओ वगैरे, तर मी म्हटलं होतं मी करेल. तर मी 21 दिवसाचं सुरू केलं होतं. म्हणजे याच्या आधी 7 दिवसाचे, 3 दिवसाचे खूपदा केले. मला 21 दिवसाचं करायचं होतं, तर मग मी सुरू केलं. आणि माझे पिरियड्सला 8-10 दिवस वेळ असताना नेमकं 18व्या दिवशी पिरियड्स आले. अच्छा. 3 दिवस बाकी असताना पूर्ण व्हायला तर पिरियड्स आले. म्हटलं जाऊ दे, म्हटलं स्वामींची इच्छा असेल
मग मी परत 5 दिवसापासून म्हणजे सुरू केली. हम्म. आणि मी स्वामींना आधीच सांगितले होते की म्हटलं मी एकटी आहे, मला भीती वाटते स्वामी, त्यामुळे तुम्ही मला दर्शन द्या ना, मला ना असं प्रत्यक्षात वगैरे देऊ नका, मला खूप भीती वाटते. तर बरोबर मला ना आहे. स्वामींनी नाही दिलं. आणि बरोबर 21व्या दिवशी काय झालं, ज्या दिवशी माझं शेवटचं होतं हम्म. त्या दिवशी माझ्या स्वप्नात स्वामी आले विष्णू रूपामध्ये. अरे वा. आणि मला सगळीकडे म्हणजे असे सापच दिसत होते. म्हटलं बापरे. स्वामी किती बघा. दर्शन पण दिलं मला हम्म. आणि मला भीती पण नाही वाटू दिली. भीती पण नाही वाटत तुला. किती छान. खूप हो, आणि काळजी माझ्या ते असते. रिझल्टचं तर मला खूपच भारी, एकदम गुरुवारी बैलपोळ्याच्या दिवशी, आणि मी नेमकी मंदिरातच होते. मला असं झालं की मी तिथेच रडायला लागली. म्हटलं आई गं. स्वामी खरंच तुम्ही मला, मी भांडले होते स्वामींशी ना अक्षरशः. म्हटलं, स्वामी मला तुम्ही सिद्ध करून दिले की आहे मी तुझ्या पाठीशी आहे. खरं खरं. आणि खूप ताई, आता छान. म्हणजे खूपच प्रॉब्लेम होते ना, आता सगळं व्यवस्थित झाले. हो, मला तुम्ही ते दुबई म्हटल्यावर मला सगळं आठवलं ते चित्र. हा असं वाटतं ना की काही नाही, सगळ्यांना दिसतंय, पण तर मला विचारतात ना मग तू म्हणे स्वामींचं करतेस. म्हटलं हा, मी जे काही आहे माझ्या स्वामींमुळेच आहे. अगदी बरोबर आहे. अजून तुम्हाला मी अनुभव सांगेल. आता माझ्या भावाचं थोडंसं नोकरीचं सुरू आहे, त्याचं झालं की मी सांगेन. नक्की लवकर सांगा. लवकरात लवकर हो सांगाल ताई, तुम्ही. हो. हं? मी शेअर करते हा, ताई. हो चालेल ताई. श्री स्वामी. मस्त ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.